अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध हा कालौद्याचा आज शोध 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 डॉक्टर दीक्षित, नीता बोलते. हां सर बोला. काय विषबाधा झाली आहे? मॅडम, ही खरोखरची विषबाधा आहे की कोणीतरी जाणून बुजून केलेला विषप्रयोग आहे, याचा शोध तुम्हाला घ्यायचा. हो, मला तर वाटतं की विषबाधाच आहे, पण संशयाला जागा नको. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जा. ते पावाचे तुकडे आणि भाजी हे लॅबमध्ये पाठवा. आणि बाब्या. बाब्या? हा बाब्या कोण? हो साहेब, दिनू आणि बाब्या माझं घरगडी म्हणून काम करतात. साखळकरांकडे येणाऱ्या माणसांपैकी एकाने एक वेगळी हिंट दिली आहे. त्यांना आपल्याला सगळं काही सांगायचं आहे, पण ते आत्ता सांगू शकत नाहीये. ओके सर. मला असं वाटतं तू जा तिकडे. सर मी निघते. ओके. सर रोहित सर तिकडेच असतील ना? हो. त्यांना कॉन्टॅक्ट करा. विद्याधरजी, अहो तुम्ही जे सांगितलं ते ऐकून मी शॉक आहे. पण हेच तुम्ही पोलिसांना सांगाल का? का सांगणार नाही? हो, सत्याला कोणाची भीती? नशिबाची. अहो मी कोणाचं काय असत्य केलं होतं? माझा मुलगा हरित. साखळकर प्लीज धीर धरा. साखळकर धीर धरा. अहो कशाला धीर धरा? कशासाठी जगायचं? पाहिलं इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? साखळकर धीर धरा. हे बघा, या गोष्टी कोणी केल्या, कशा केल्या, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला छडा लावायला पाहिजे. साखळकर, जे झालं ते खूप वाईट झालं, पण ते का झालं याचा शोध काढू आम्ही. मला विषबाधाच वाटत होती, पण विद्याधर आल्याने त्यांनी सांगितलं. विद्याधर सांगा ना. साहेब मी आज नाही, गेली 30 वर्ष साखळकरांना ओळखतोय. हरित अगदी माझ्या मुलासारखा होता. त्यांचं आणि आमचं फॅमिली रिलेशन आहे. काल बाब्या आला होता माझ्याकडे. बाब्या? हो हो, पूर्वी माझ्याकडे काम करायचा. गावी गेला, मागच्या आठवड्यात तो आला होता म्हणे. मग त्यांना हे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की साखळकरांनी पैसे मागितलेत. खरं तर आमच्या व्यवसायानुसार मला त्यांना 10,000 रुपये देणे होतं, पण काल मी त्यांना 15,000 रुपये दिले. म्हटलं वेळ प्रसंगी जास्त असलेले बरे. अच्छा, तुम्ही पाठवलं होतं का बाब्याला? नाही, मी त्याला पाहिलंही नाही, पण मला त्याची चिंता होती. तो मागच्या आठवड्यात आला होता, त्यानंही खाल्ला असेल आणि त्याला विष बाजावून कुठं तो पडला असेल. मला त्याची चिंता होती. पहा ना, अहो माझ्यावरती असा प्रसंग आला असताना, अहो ज्याला मी माझ्या मुलासारखा सांभाळला तो बाब्या, त्यानं असं करावं. मला म्हणाला तो की मला वहिनी, दिनू आणि हरितला हॉस्पिटलला न्यायचंय. खरंच त्याला कदाचित त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल, पण तोही हरीशसारखा कुठेतरी पडला असेल. कारण आमच्याकडे बाब्याचा कुठला फोटो पण नाही आणि त्याला शोधणं जास्त गरजेचं आहे. असं असेल तर बरं होईल.
हो, कारण देवावरचा विश्वास हा उडलाच आहे, आता माणसावरचाही उडेल. बरं साहेब, मला एक सांगा, बाब्याने जसे विद्याधरांकडनं पैसे घेतले तसे त्याने आणखी इतर लोकांकडनं पण घेतले असतील. हो, मला खूप लोकांच्याकडून येणं आहे आणि हे पैसे कलेक्शनचं काम पुरी बाब्याच करायचा. हो काय सर, मला कळतं की तुमच्यावर फार वाईट प्रसंग आला आहे, पण तुम्ही जर त्या सगळ्या लोकांना फोन करून विचारलं तर आम्हाला काम करायला जरा सोपं जाईल. तेव्हा प्लीज. करतो साहेब. हॅलो आदित्यजी, हा मी साकळकर बोलतोय. हो हो, आत्ताच. तुमच्याकडे बाब्या आला होता का? ओके. 20,000. माय गॉड, 20,000. नोट कर. अरे दिनू, काय रे, आता कशी आहे तब्येत? ठीक आहे सर. हा दादू साहेब, मी साखळकर बोलतो. तुमच्याकडे बाब्या आला होता का? किती? 35,000. हे बघ, मला कळतं की तुमच्यावर फार वाईट प्रसंग आला आहे, पण हो, मला जरा बाब्याचा फोटो हवा होता. साहेब, बाब्या पण आला होता की, त्याचं काय, त्याला पण काय झालंय का? तुला काही बोलला का तो? नाही. मला त्याचा फोटो आणून दे जरा. ठीक आहे. ती वेळ पण विचारा सर, जरा वेळ पण सांगाल. हां हां हां, मी साखळकर बोलतो. बरं, बाब्या तुला काही बोलला का? त्या दिवशी त्याने नाश्ता नाही केला? नाही साहेब, म्हणजे तो आल्यानंतर मी नाश्ता दिला होता, पण त्याने फक्त पावच खाल्ला. का, असं का? माहित नाही. ठीक आहे. नीता मॅडम, झालं सगळं? सर. ओके, लिहून घेतलं सगळं? हो सर. येतो सर आम्ही. लवकरात लवकर कुणी तुमच्या समोर असेल. शोध शोध काय वाटतं? सर, मला असं वाटतंय हा सगळा प्लॅन आहे. म्हणजे म्हणजे सर, मला त्या साखळकरांवर संशय येतोय. काय? हो सर, म्हणजे हरितला सोडून मला असं वाटतंय हा सगळा प्लॅन असेल. त्यांचं टार्गेट असेल कुसुम, पण त्यात त्यांचा मुलगाही गेला असेल, हरित. काय नीता, आपल्याला कुठेही संशयाला जागा ठेवायची नाही. हो सर. सर, मी साखळकर काल कुठे होते आणि काय करत होते याची चौकशी करते. आणि हे बघा सर, बाब्यांनी ज्यांच्याकडनं पैसे घेतलेत ना, त्यांची लिस्ट. मी काय करतो, त्या बाब्याचा शोध घेतो. हा जर बाब्या हाती आला ना, तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ओके सर. लेट्स गो. कोण आहे? इकडे. काय नाव काय तुझं? किशन. बाब्याला ओळखतो का? बाब्या? बाबा इथेच राहतो ना? नाही नाही, इथे नाही राहत. खरं सांग. अहो पण झालं तरी काय? सांगतो. हवालदार, छानबीन कर. अहो पण हे बघ, बाब्याने फार मोठा गुन्हा केला आणि तो फरार झाला आहे. काय सांगताय काय? हो. काल तो इथे आला होता? नाही, आता 4-5 दिवस झाले तू इकडे आलाच नाहीये. पण तो जिथे काम करतो त्याने आम्हाला इथलाच पत्ता दिला होता. नाही, तसा तो वसईला राहतो. वसईला? हो. वसईला कुठे? ठीक आहे, परत गरज पडल्यास तुम्हाला पोलीस स्टेशन. मी साखळकरांच्या घरावर जो आघात झालाय ना, त्या संदर्भात तुमच्याशी बोलायला आले. हो, फारच वाईट झालं. मला सांगा, हे तुम्हाला कसं कळलं? फोनवरून.
माझ्या मित्राने बातमी दिली. पण ते तर तुम्हाला काल भेटायला आले होते ना? नाही, ते आलेच नाहीत. इनफॅक्ट मी त्यांची वाट पाहत होतो. रासायनिक खताच्या संदर्भात आमची महत्वाची मीटिंग होती. अच्छा, साकळकर म्हणाले होते त्यांची महत्वाची मीटिंग होती म्हणून ते लवकर घराबाहेर पडले होते. काय झालं मॅडम? काय नाही. अच्छा बरं, कुठलाही आडपडदा न ठेवता माझ्याशी बोला. साकळकरांचा कोणी असा वैरी किंवा शत्रू असेल का की जो हे घाणेरडं कृत्य करू शकेल? नाही मॅडम, मला नाही वाटत तसं. ठीक आहे, गरज लागली तर तुम्हाला पुन्हा बोलवून घेऊ. थँक्यू. वेलकम. हे पहा मॅडम, तुमचा काय ते गैरसमज होतोय. पण आम्हाला तुमच्या विरोधात पुरावे मिळालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल. अहो मॅडम, काय बोलता तुम्ही? हे मला विष देऊन का मारतील? ह्यात काय त्यांचा फायदा होणार आहे? कुसुम, तू शांत हो. मला काही होणार नाही. पण का? तुम्ही तुमच्या बायकोला आणि मुलाला विष देऊन का माराल? ह्यात तुमचा काय फायदा होणार आहे? आणि आता या मॅडम आल्यात, तुम्हाला अटक करून घेऊन जाणार. हे बघा मॅडम, आम्हाला फक्त संशय, खात्री नाहीये. यांनी जर गुन्हा केला नसेल तर हे सुखरूप येतील. पण आता यांना आमच्या बरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावंच लागेल. सो प्लीज. कुसुम, का तू काळजी करू नकोस. मला काही होणार नाही. काळजी करू नकोस. शांत हो, तू शांत हो. चला. काय रे, बाबा तूच ना? हो सर. साखळकरांना ओळखतो? हो. त्यांच्या मुलाला विष देऊन तूच मारला ना? नाही सर. खोटं बोलतो हा? सर साकळकर. या साखळकर या, बसा. साखळकर, तुमच्या मुलाचा मृत्यू विषारी पदार्थाने झाला. बराच वेळ त्याला कोणी मदत केली नाही. त्याला जर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर तो कदाचित वाचला असता. साहेब, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी. त्या दिवशी सर्वांनी भाजी खाल्ली होती. सर्वच पडले होते. कोण कोणाला काय मदत करणार साहेब? आय सी. त्या दिवशी तुम्ही काही खाल्लं नाही, ते भाजी खाल्ली नाही विशेषतः? हो, मला भूक नव्हती.
हो का? नेमकी त्याच दिवशी भूक नव्हती. काय बोलताय तुम्ही? नाही, आम्हाला असं कळलं की तुम्ही मिस्टर काळ्यांकडे गेला होतात, मीटिंग होती म्हणून. पण तुम्ही त्या मीटिंगला नव्हता. मी गेलो होतो साहेब. मी स्वतः काळेंना भेटली, तुम्ही तिकडे नव्हता. साहेब मी गेलो होतो, ते आलेच नव्हते. तेव्हाच मला फोन आला, मी इकडे आलो. एक मिनिट, तुम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारा ना. कारण मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांना सांगितलं काळेसाहेब आले नाहीत म्हणून. मग मी बाहेरच होतो फोन करत. मग हा फोन आला, त्यामुळे मी आत गेलोच नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे सिक्युरिटीला तिथल्या माहिती आहे की तुम्ही आला होता ते? हो हो साहेब, हे सर्व मी पुरावा म्हणून सांगत नाहीये, हे सर्व सत्य आहे. सरा बाब्या. बाब्या तू इथं? साहेब साहेब तुम्ही इथे? तुम्हाला या लोकांनी पकडलं? साहेब साहेब यांची काही गलती नाही साहेब. खरा गुन्हेगार मी आहे साहेब, मी. सरा बाब्या, साखळकर साहेबांकडे हा कामाला होता पूर्वी. हो. मागल्याच आठवड्यात यांना भेटला होता. एम राईट? आणि त्यानंतर डायरेक्ट घटनेच्या दिवशी सकाळी. तू आला होतास बाब्या? खरं सांग, का राहतास? काय केलंस तू? साहेबांना सोडा, साहेबांना सोडा साहेब. या सगळ्याला जबाबदार मी आहे. आठवड्यापूर्वी मी साहेबांकडे म्हणजे साखळकरांकडे आलो होतो. तेव्हा साखळकरांनी मला त्यांची तिजोरी उघडून दाखवली. मग मात्र मी बिथरलो साहेब. तिजोरी भरलेली होती. इतका पैसा मिळाला असता तर आयुष्याची ददात मिटणार होती. म्हणून मी विचार करू लागलो, काय करू काय करू. तेव्हा मला धोत्र्यांच्या बियांची आठवण झाली. गावी साहेब, धोत्र्यांच्या बिया खाण्यात घातल्या तर नशा येते आणि थोडी जास्त घातली तर माणूस बेशुद्ध पडतो. तेव्हा मी साखळकरांच्या जीवनात हे पूड घालायचं ठरवलं, ज्यामुळे सगळं कुटुंब बेशुद्ध पडेल. मग मला मात्र तिजोरी उघडून पैसे लंपास करण्यास सोपं जाईल. अरे मी तुला माझ्या मुलासारखं वागवलं. आपण एका घरात राहिलो. पैशासाठी तू काय केलंस? हरीचा खून केलास. म्हणजे हरितला काय झालं? त्या दिवशी तुम्ही भाजी न खाता निघून गेला म्हणून मी तिजोरीचा विषय सोडला. तुम्हाला देणे असणाऱ्यांकडे मी जाऊन पैसे मागितले आणि गावी पसार झालो. पण साहेब मला माहित होतं साहेब, 1,25,000साठी तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार नाहीत. एकनाथ, त्याला आता साखळकर साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जाऊ शकता. नीता, रोहित, एक मोठा पेच निर्माण झालाय. हा बाब्या सुटणार. कसं आहे, आपण विषबाधेची केस समजून कुसुम आणि कोण तो दिनू, त्यांच्या पोटात जे अर्धवट पचन झालेले अन्नपदार्थ मिळाले ते न्याय सहाय्यक विज्ञान शास्त्रज्ञांकडे पाठवलेच नाहीत. त्यामुळे खुनाच्या आरोपातून हा सुटणार. नाही, असं नाही होणार. कारण कायद्याने गुन्हेगार सुटणार नाही. अरे डॉक्टर साहेब, पण आपल्याकडे पुरावा नाहीये. आहे, तसा अहवाल आहे माझ्याकडे आणि तो मी तुमच्याकडेच देणार आहे. खरं म्हणजे मला आधीपासूनच त्याच्याबद्दल संशय होता. कारण एकच, चांगल्या माणसाच कधीच वाईट होत नाही. आणि मग साखळकरांबद्दल असं का व्हावं? अखेर मी मेडिकल सायन्सचा वापर केला आणि आता मेडिकल सायन्सने पकडलेल्या या गुन्हेगाराला फाबड्या हरीच्या खुनाच्या आरोपातून कधीच सुटका मिळणार नाही. कधीच नाही. बघू. ग्रेट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर.
इट्स माय प्लेजर. भेटूया लवकर. येस सर. या. जगाला काहीतरी शिकवून जाणारी माणसं खूप कमीच जगतात. आज हरी आपल्यात नाही, पण तो आम्हाला शिकवून गेला की जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही तेही अस्तित्वात असतं. आणि अशा गोष्टींचं फार महत्व असतं. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या गोष्टीतलंही सामावलेलं सत्य जाणून घेतल्याशिवाय त्याकडे दुर्लक्ष करू नये.